मग याचे सगळे आता तुम्हाला शेतकऱ्यांची गरज लागणार आहे. तर तालुक्यामध्ये याच्या संदर्भात काही प्रशिक्षण वर्ग किंवा त्याचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी त्याची काही यंत्रणा वगैरे तुम्ही सुरू केली? शेतकऱ्यांच्या मुलांनी सुद्धा आता शेतीकडे एक व्यवसाय म्हणून जर बघितलं आणि अशा प्रकारे कंपनी स्थापन करून कंपनीच्या माध्यमातून जर सहकाऱ्यांना बरोबर घेतलं तर एक चांगलं भविष्यकाळ आपल्याला दिसू शकतो. तुमची कल्पना जर भन्नाट असेल तर व्यवसायासाठी पैसे लागत नाही. हे लाखातल्या एखाद्या कल्पनेला लागू होतं. सर्व 1,00,000 कल्पनांना तो नियम लागू होत नाही. नमस्कार, मी दीपक दराडे. फॉर द पीपलच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज एका वेगळ्या विषयावरती ही मुलाखत घेतोय. परदेशामध्ये PhD साठी गेलेला एक मराठी मुलगा स्पेनमध्ये PhD करतो. 5 वर्ष त्या ठिकाणी काम करतो. त्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये सिडनी या ठिकाणी 2 वर्षाचं वास्तव्य नोकरी करतो. आणि या सगळ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या अनुभवानंतर शिक्षणानंतर तो पुन्हा महाराष्ट्रामध्ये येतो आणि आपल्या मायभूमीमध्ये स्वतःच्या या सगळ्या स्किलचा उपयोग घेऊन किंवा या स्किलला बरोबर घेऊन या ठिकाणी काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न गेल्या काही वर्षापासून करण्याचा त्यांचा सुरू आहे. अनेक प्रयोग त्यांनी करून बघितलेत. आत्ता एका नवीन कॉन्सेप्टवरती ते सध्या काम करतात. ती आहे फार्मर्स प्रोड्युसर कंपनी. हे अनेकांना सगळ्यांना माहिती आहे की फार्मर्स म्हणजे शेतकरी एकत्र येऊन एखादी कंपनी स्थापन करू शकतात आणि त्यामधून ते त्यांचा व्यवसाय करू शकतात. एखाद्या कंपनीप्रमाणे शेती करू शकतात. पण याच्यामध्ये काही अडचणी आहेत. मग हे कोण करणार? शेतकऱ्यांना कंपनी चालवण्याचा अनुभव आहे का? मग ते कंपनी कशी चालवणार? मग ही कंपनी शेतकऱ्यांनीच चालवायची आहे असं त्या कायद्यामध्ये म्हटलेलं आहे. तर हे किती उपयोगी पडणारं आहे किंवा हे किती फलद्रूप होणारं आहे या सगळ्या संदर्भामध्ये आज आपण या व्यक्तीकडून जाणून घेणार आहे. ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर भारत कर्डक. डॉक्टर साहेब, फॉर द पीपलच्या विशेष मुलाखतीमध्ये आपलं मनापासून स्वागत. नमस्कार. आपण एवढ्या प्रदीर्घ कालाचा अनुभव घेऊन भारतामध्ये आला, महाराष्ट्रामध्ये आला आणि इथं सध्या अनेक गेल्या 10 वर्षामध्ये तुम्ही इथं येऊन काही प्रयोग केलेले आहेत, काही कामं करण्याचा प्रयत्न केला आहे आणि सध्या एक फार्मर प्रोड्युसर कंपनी तुम्ही स्थापन केलेली आहे. तर ह्या फार्मर प्रोड्युसर कंपनीचं नेमकं कार्य काय असणार आहे आणि ती कशा प्रकारे काम करणार आहे? गेल्या 10 वर्षामध्ये भारतामध्ये परत आल्यानंतर मी बहुतांश जे प्रयोग केले त्या प्रयोगामध्ये मला कमी अधिक प्रमाणात यश आलं. परंतु मूळतः मी शास्त्रज्ञ असल्यामुळे प्रयोग करणं हेच माझं काम आहे. आणि प्रयोगाच्या बाबतीमध्ये एक असं मानलं जातं की प्रयोगाचा जो निष्कर्ष निघतो तो चांगला किंवा वाईट नसतो, तर निष्कर्ष हा निष्कर्षच असतो. रिझल्ट इज ऑलवेज अ रिझल्ट. इट इज नॉट पॉझिटिव्ह, नॉट निगेटिव्ह. बरोबर. तुम्ही त्याला कोणत्या अँगलनं बघता त्याच्यावरनं त्याचं यशापयश ठरतं. त्यामुळं गेल्या 10 वर्षामधल्या अनुभवातून जे काही शिकायला मिळालं त्याचं आता उपयोजन करण्याची वेळ आलेली आहे असं आम्हाला वाटतं. की ज्याप्रमाणे रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये अगोदर तुम्ही लॅबोरेटरीमध्ये छोट्या प्रमाणावर प्रयोग करता, त्याचे निष्कर्ष काढता आणि एकदा तुम्हाला शाश्वती आली की आता हा प्रयोग आपण सक्सेसफुली करू शकतो, तेव्हा तुम्ही त्याला मोठ्या स्केलवर, प्लांट स्केलवर त्याला घेऊन जाता. तशा प्रकारे साधारणपणे 2013 सालापासून मी फार्मर प्रोड्युसर कंपन्यांचं काम कसं चालतं हे पाहत आलो आहे. माझ्या सुदैवानं नाबार्डचे काही अधिकारी आणि शेतकी खात्याचे काही अधिकारी माझे चांगले मित्र असल्यामुळे या फार्मर प्रोड्युसर कंपन्यांचा कॉन्सेप्ट सुरुवातीपासून माझ्या अभ्यासामध्ये आला आणि त्याचे महाराष्ट्रातले अनेक प्रयोग मी पाहिले. मूळ संकल्पना अशी आहे की महाराष्ट्रामध्ये जी सहकारी चळवळ आहे किंवा एकूण भारतामधली जी सहकारी चळवळ आहे तिच्या फायद्या तोट्यांचा विचार करून आणि शेतकऱ्यांसाठी अजून चांगल्या जबाबदेही पद्धतीनं किंवा जबाबदार पद्धतीनं काम करू शकणारी एखादी संकल्पना राबवता येईल का,
म्हणून फार्मर प्रोड्युसर कंपन्यांची स्थापना करण्यात आली किंवा योजना करण्यात आली. सहकार कायदा आणि कंपनी कायदा या दोन्हींचं मिश्रण करून एक फार्मर प्रोड्युसर कंपन्यांचा एक 2013 साली योजना केंद्र शासनाकडनं करण्यात आली. महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला 8,000पेक्षा जास्त फार्मर प्रोड्युसर कंपन्या स्थापन झालेल्या आहेत. ओके. त्यातल्या ह्या सगळ्या कंपन्या चालू आहेत म्हणजे तुम्ही त्यातल्या अभ्यास केलाय म्हणून विचार म्हणजे याचा जर विचार केला तर महाराष्ट्रातल्या फक्त प्रत्येक जिल्ह्यात किमान एक फार्मर प्रोड्युसर कंपनी चालू आहे असं मानता येईल. अच्छा. म्हणजे एक्झॅक्ट आकडेवारी सांगायची तर 8,336 कंपन्यांचा डाटा माझ्याकडे आहे आणि त्यापैकी 36 सुद्धा कंपन्या चांगल्या स्थितीमध्ये चालू नाहीत. ज्या धक्कादायक आहे. हे अतिशय धक्कादायक आहे. ज्या कंपन्या चालू आहेत त्या कंपन्यामध्ये साधारणपणे जे मूळ संचालक आहेत त्या संचालकांची स्वतःची इच्छाशक्ती प्रचंड असल्यामुळं त्या लोकांनी त्या कंपन्या चालवलेल्या आहेत. पण न चालण्याचं कारण तुमच्या लक्षात आलंय? न चालण्याचं कारण असं आहे की तुम्ही शेतकऱ्यांकडनं प्रचंड प्रमाणात अपेक्षा ठेवताय. शेतकऱ्यानं मालाचं उत्पादन करावं, त्याचं पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट करावं, त्याचं स्टोरेज करावं, पॅकेजिंग करावं, ब्रँडिंग करावं, मार्केटिंग करावं, सेल्स करावा आणि ह्या सगळ्या गोष्टी एकाच व्यक्तीनं कराव्यात अशी आपली अपेक्षा असते. तुम्ही जर एखादी प्रायव्हेट कंपनी बघितली तर तिच्यामध्ये या प्रत्येक विषयासाठी वेगवेगळा विभाग असतो. त्या विभागामध्ये वेगवेगळे कर्मचारी असतात. त्या प्रत्येकाचं स्किल वेगळं असतं. परंतु हे सगळं स्किल एका शेतकऱ्याच्या अंगामध्ये असावं अशी समाजाची अपेक्षा आहे. अशी कदाचित शासकीय धोरण ठरवणाऱ्यांची अपेक्षा आहे आणि त्यामुळं या कंपन्यांचं न चालणं हे कुठंतरी या सर्व गोष्टींचा स्किल त्याच्यामध्ये न देता त्याला केवळ फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन करून दिली म्हणजे त्याचा विकास आपोआप होईल अशी एक भाबडी कल्पना धोरण ठरवणाऱ्यांच्या मनामध्ये असेल आणि त्यामुळं कदाचित या कंपन्यांचं चलनवलन किंवा वाटचाल ही समाधानकारकरित्या होऊ शकली नाही. या उपर जर समजा या शेतकऱ्यांना तुम्ही कंपनी कशी चालते, तिच्यासाठी काय कागदपत्र लागतात, तिचा आर्थिक व्यवहार कसा सांभाळला जातो, त्याच्यामध्ये कोणते वेगवेगळे विभाग असतात, त्याच्यासाठी लागणारं मनुष्यबळाचं रिक्रुटमेंट कसं केलं जातं, ते रिटेन कसं केलं जातं, चांगली लोक आपल्याकडे कशा पद्धतीने येऊ शकतील आणि हे सगळे विभाग सक्षमपणे सांभाळणारा एखादा जनरल मॅनेजर किंवा CEO, ज्याला FPCच्या भाषेमध्ये CEO असं म्हटलं जातं, हे निर्माण करणारी यंत्रणा अजून आपल्याकडं सक्षमपणे तयार झालेली नाही. आणि त्यामुळं फार्मर प्रोड्युसर कंपन्यांची स्थापना हजारोंच्या संख्येनं झाली, परंतु सक्षमरित्या चालतील अशा फक्त हाताच्या बोटावर मोजणाऱ्या इतक्याच कंपन्या महाराष्ट्रामध्ये नव्या संपूर्ण भारतामध्ये अस्तित्वात आहेत. आता हे फार्मर प्रोड्युसर कंपनी जे आहे हा कायदा जर खरोच चांगल्या पद्धतीने जर इम्प्लिमेंट केला तर त्याचे फायदे शेतकऱ्याला होऊ शकतात? नक्कीच. म्हणजे 2013 साली या प्रकारचा कायदा आणून फार्मर प्रोड्युसर कंपन्यांची स्थापना करण्याचा हेतू ज्यांनी ठरवला तो अतिशय अभिनंदनीय आहे आणि शेतकऱ्यांचं भलं चिंतणारा असा आहे. त्याबद्दल त्या धोरण ठरवणाऱ्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. परंतु वी आर बेस्ट ॲट प्लॅनिंग अँड वर्स्ट ॲट इम्प्लिमेंटेशन असं भारतीयांच्या बाबतीमध्ये म्हटलं जातं. आपला कायदा कागदोपत्री अत्यंत उत्कृष्ट आहे, परंतु प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत तो पोहोचू न शकल्यामुळे बांधावरच्या शेतकऱ्याला कंपनी काय असते, प्रोड्युसर कंपनी काय असते, तिच्यात सहभागी कसं व्हायचं आहे, ती चालवायची कशी, त्याच्यामध्ये आपला दररोजचा सहभाग कसा नोंदवायचा आहे, त्याचे हिशोब कसे ठेवायचे, त्यातनं नफा कसा घ्यायचा, ह्या गोष्टीचं ज्ञान अद्यापपर्यंत मिळालेलं नाही. म्हणजे आज 7 वर्षानंतरही अशी अवस्था आहे की सरकारी पातळीवरचे हे सर्व प्रशिक्षणं अद्यापपर्यंत कंपनीसाठी कोणते कागदपत्र लागतात आणि CAकडे कसं जायचं, CAची कशी फी ठरवायची इथपर्यंतच मर्यादित आहेत. त्याच्यानंतरची जी प्रशिक्षण अपेक्षित आहेत, मी ती फार्मर प्रोड्युसर कंपनी चालवायची कशी, ती उभारायची कशी, त्याच्यासाठीचं कामकाज कसं चालणार, भाग भांडवल कसं उभं राहील, यातला महत्त्वाचा मुद्दा जो आहे, कुठलीही कंपनी चालू केली जाते ती नफा कमावण्यासाठी, बरोबर, आणि कंपनीसाठी लागतं ते भाग भांडवल. आता झालंय काय की भाग भांडवल उभं करण्याची शेतकऱ्यांची ताकद ही मर्यादित आहे आणि म्हणूनच तुम्ही असं म्हटलंय की अनेक लोकांनी एकत्र येऊन कंपनी स्थापन करा. परंतु जेव्हा शेतकरी एकत्र येतो त्यावेळेस तो जेव्हा भागभांडवलासाठी बँकेकडे किंवा सरकारकडे जातो तर सरकार त्याला कुठली तरी काही योजनेचा कागद दाखवते. मग सगळ्याच कंपन्या योजनेमध्ये पात्र होऊ शकत नाही किंवा सरकार सगळ्याच कंपन्यांना भांडवल पुरवू शकत नाही. तसं जर करायचं असतं तर सरकारनं स्वतःच तो कार्यक्रम केला असता. परंतु समजा मी 2015 साली एक 500 शेतकरी असणारी सभासद असणारी फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन केली.
त्यांची एकत्रित लँड होल्डिंग ही 2,500 एकर होती. परंतु मी जेव्हा बँकेकडे आमच्या कंपनीसाठी लोन मागायला गेलो तर कंपनीला 1ही रुपयाचं लोन मिळणार नाही असं बँकेनं सांगितलं, कारण बँकेच्या मालकीची स्वतःची काही मालमत्ता नव्हती आणि ही जी मालमत्ता होती ती त्या सभासदांच्या मालकीची होती. म्हणजे कंपनी सभासदांची आहे, परंतु सभासदांची मालमत्ता ही कंपनीची मालमत्ता मानली जात नाही. आणि 1 एकर NA प्लॉटसाठी बँक जर 50 लाख रुपये कर्ज देत असेल तर 2,500 एकर शेतीची होल्डिंग असणाऱ्या कंपनीला 1 रुपयाचं सुद्धा लोन देऊ शकत नाही. मग हा मुद्दा घेऊन मी संसदेचे त्यावेळेचे सभासद माननीय राजू शेट्टी साहेबांना भेटलो. तर राजू शेट्टी साहेबांचं म्हणणं आलं की संसदेमध्ये अशा प्रकारे कायदा करून घ्यावा लागेल की फार्मर प्रोड्युसर कंपन्यांच्या सभासदांच्या शेतीवर तुम्ही लोन देऊ शकाल. मग आम्ही हा मुद्दा रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर रेड्डी साहेब एकदा भेटले, त्यांच्यासमोर उपस्थित केला. तर त्यांनीही हेच सांगितलं की ज्या कंपनीमध्ये एकापेक्षा अनेक मालक आहेत त्या कंपनीवर जबाबदारी नक्की कोणाची हे जोपर्यंत निश्चित केलं जाऊ शकत नाही तोपर्यंत आम्ही त्या बँकांना म्हणजे हे कायद्यातले ड्रॉबॅक्स हे कायद्यातले ड्रॉबॅक्स आहेत. मग आता यावर उपाय काय आहे, तर या शेतकऱ्यांनी स्वतःचं भांडवल थोड्याफार प्रमाणामध्ये जमा करावं. उदाहरणार्थ आम्ही जो आता यावर्षी नवीन प्रयोग करणार आहोत, मी अगदी त्याच प्रश्नाला आता येणार होतो की तुम्ही जी नेवासा तालुक्यामध्ये जी फार्मर प्रोड्युसर कंपनी सुरू करतायत ती नेमकी कशी आहे, त्याच्यासाठीचे प्रयत्न तुमचे कसे झाले? आता हा सगळा 7 वर्षाचा अनुभव माझा गाठीशी असल्यामुळं मी एक संकल्पना माझ्या नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर मांडली की भांडवल उभारणीसाठी बँका मदत करू शकत नाही, सरकार एका मर्यादेच्या पलीकडे लक्ष देऊ शकत नाही. मग आपण असं करूया की जे 10 पहिले सभासद आहेत ज्यांना आपण प्रमोटर आणि डायरेक्टर म्हणून नोंदणी करतो त्या प्रत्येकानं 1 लाख रुपये द्यावेत. आजपर्यंत सगळ्या प्रोड्युसर कंपन्यांनी 1,500 रुपये जमा केले, प्रत्येकी 1,500 रुपये जमा केले, 15,000 रुपये जमा झाले, ते CAना नेऊन दिले, कंपनी स्थापन झाली आणि हे शासनाकडे डोळे लावून बसले की शासन आम्हाला आता काहीतरी देईल. तर त्याच्याऐवजी मी अशा कल्पना मांडली की आपण सर्वजण 1-1 लाख रुपये देऊ, म्हणजे 10 लाख रुपये तयार होतील आणि त्या 10 लाख रुपयाला इक्विटी मॅचिंग ग्रांट अशी एक शासनाची योजना आहे. त्या 10 लाखाला मॅच करणारी 10 लाखाची एक ग्रांट आपल्याला मिळू शकेल आणि ते 20 लाख रुपये तुमच्याकडे आले की तुम्हाला विनातारण लोन देणारी शासनाची अजून एक योजना आहे, त्याला CGT SME असं म्हटलं जातं. म्हणजे विदाऊट कोलॅटरल तुम्हाला 1 कोटीपर्यंतचं कर्ज मिळू शकतं. आता अडचण अशी आहे की आमच्याकडे 10 लाख रुपये जेव्हा येतील तेव्हा आम्ही पहिल्या 10 लाखाच्या ग्रांटला अप्लाय करू, मग 20 लाख रुपये होतील, मग 80 लाखासाठी आम्ही अप्लाय करू, मग आमच्याकडे 1 कोटी होतील. आत्तापर्यंतच्या फार्मर प्रोड्युसर कंपन्यांनी फक्त 1,500 रुपये गोळा केल्यामुळं त्यांच्याकडे पहिले 10 लाख आलेच नाही, त्यामुळं त्यांना मिळणारे दुसरे 10 लाख मिळाले नाही आणि ते दोन्ही 20 लाख नसल्यामुळं पुढचे 80 लाख मिळाले. म्हणजे ह्या व्हिशियस सायकलमध्ये कंपन्या अडकल्या. त्याच्यामुळं त्यांच्याकडे भाग भांडवल जे हवंय ते तयार नाही झालं, ते तयार झालं नाही आणि अपेक्षित भाग भांडवल नसेल तर कुठलाही धंदा चालू शकणार नाही. म्हणजे असं मानलं जातं की तुमची कल्पना जर भन्नाट असेल तर व्यवसायासाठी पैसे लागत नाही. हे लाखातल्या एखाद्या कल्पनेला लागू होतं, सर्व 1 लाख कल्पनांना तो नियम लागू होत नाही. अपवादात्मक परिस्थितीमध्ये तुम्हाला एखाद्या कल्पनेतून प्रचंड मोठा उद्योग उभा राहतो, परंतु तो एका सर्टन स्टेजनंतर पुढं जायला सुद्धा तुम्हाला पैसेच लागतात. बरोबर. समजा आता मुलाखतीमध्ये एखाद्या उद्योगाचं नाव घेणं योग्य नाही, परंतु शिक्षण क्षेत्रामध्ये सध्या गाजत असलेला सगळ्यात मोठा बॅनर जर आपण पाहिला तर एका सामान्य शिक्षकानं सुरू केलेले ते क्लासेस होते, परंतु आज त्यांनी 30,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट घेतलेली आहे. म्हणजे काय की त्यांनी 30,000 कोटीचं त्यांच्या कंपनीवर कर्ज झालेलं आहे, त्यांनी भांडवल उभं केलेलं आहे. मग जर भांडवलच लागत नव्हतं तर त्यांना त्या भांडवल उभारण्याची गरज काय पडली? बरोबर. याचा अर्थ की एका सर्टन स्टेजनंतर व्यवसायाला मोठं होण्यासाठी भांडवलाचीच गरज लागते. जसं आपल्या घरातले बुजुर्ग आपल्याला सांगतात की आपल्या खिशात पैसे असतील तरच लोकांच्या खिशात पैसे असतात, आपल्या खिशात पैसे नसले तर लोकांच्या खिशात पैसे नसतात. त्यामुळे आपल्या कंपनीमध्ये भांडवल असेल तरच बाहेरचा माणूस येऊन त्याच्यात गुंतवणूक करेल. म्हणून माझी अशी अपेक्षा आहे की जे सध्या आमच्या नेवासा तालुक्यातले शेतकरी आहेत यांना आम्ही आता आवाहन करणार आहोत की तुम्ही किमान एक 5,000 ते 10,000 रुपयाचं भांडवल या कंपनीमध्ये गुंतवा, या कंपनीचे सभासद व्हा, या कंपनीचे शेअर्स घ्या आणि अशा पद्धतीनं जर 2,000 शेतकरी एकत्र आले तर तुमच्याकडे 1 कोटी रुपयाचं स्वतःचं भांडवल उभं राहील. आणि सहकार चळवळीचा उगम जर बघितला, महाराष्ट्रामध्ये पद्मश्री विखे पाटलांनी 1950 साली पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन केला. तेव्हा त्यांनी लोकांकडनं जे काही किडूक मिडूक ज्याला म्हणतो आपण अशा पद्धतीनं ते जमा केलं आणि एक मोठा उद्योग महाराष्ट्रामध्ये उभा राहिला. बरोबर.
आज शेतकऱ्यांच्या सुशिक्षित पोरांनी सुद्धा थोडंसं पुढं येऊन अशा प्रकारच्या आदर्शांना समोर ठेवून जर समजा 10,000 5,000 रुपयांची गुंतवणूक अशा एखाद्या कंपनीमध्ये केली, 1 कोटी रुपयापर्यंतचं जर भांडवल उभं केलं तर अनेक प्रकल्प राबवता येतील. उदाहरणार्थ ऊसासारखाच प्रयोग गुळामध्ये देखील होऊ शकतो. म्हणजे आज लोकांना गुळाची गरज जास्त वाटते, साखर नको वाटते. आरोग्याच्या दृष्टीनं लोकांचा गुळाकडे कल वाढतो. पुण्यासारख्या ठिकाणी बघितलं तर गल्लोगल्ली गुळाचा चहा असे फ्रँचायझीज तुम्हाला पाहायला मिळतील. रोजच्या जेवणामध्ये जर गुळाचा वापर झाला तर तुमच्या पचनाच्या अनेक समस्या सुटतील. आता आपण ज्या पॅन्डेमिक काळामध्ये आहोत तिथं लोकांना इम्युनिटीचं चांगल्या आरोग्याचं महत्त्व कळलेलं आहे आणि त्यामुळं आमच्या नेवासा तालुका ॲग्रो प्रोड्युसर कंपनीचा पहिला प्रकल्प हा गुळावर आधारित असावा असा आमच्या संचालकांचा मानस आहे. त्याचबरोबर शेतीमालाला शहरी भागामध्ये मार्केट मिळावं म्हणून शहरी भागामध्ये आपले आउटलेट असावेत आणि ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारची व्यवस्था असावी. आता अशा प्रकारची व्यवस्था बाजार समितीनं करणं अपेक्षित आहे, परंतु दुर्दैवानं काय झालं की सहकारी संस्थांमधल्या ज्या अपप्रवृत्ती आहेत त्यांना शेतकऱ्यांना विठीस धरण्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो आणि त्यामुळं बाजार समित्या बऱ्याच ठिकाणी बंद पडलेल्या असतील. म्हणजे अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये असं आहे की बाजार समित्यांनी शीतगृहांची उभारणी केली परंतु शीतकरण यंत्रणाच लावलेली नाही आहे. म्हणजे इमारती उभ्या राहिल्या परंतु त्या थंडच होत नाहीत आणि त्यामुळं त्यामध्ये तुम्हाला शेतमाल ठेवता येत नाही आणि त्या शेतमालाची नासाडी होते. महाराष्ट्रातल्या किंबहुना भारतातल्या जवळपास 40% शेतमालाची नासाडी ही केवळ पुरेशी साठवणुकीची साधनं नाहीत म्हणून होते. मग आपण प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून त्याला काही उपाय देऊ शकतो का? तो आमचा एक प्रयत्न आहे. तिसऱ्या प्रयत्नामध्ये शेतकऱ्यांसाठी आता ऑर्गॅनिक पद्धतीनं जी काही फर्टिलायझर्स उपलब्ध करायचे आहेत, म्हणजे लोकांचा रासायनिककडून पुन्हा नैसर्गिककडे ओढा वाढतो आहे. रासायनिक खतांची शेती परवडत नाही म्हणून तुम्ही ऑर्गॅनिक खतांकडे जायला लागले. मग हे स्वस्तामध्ये कसं बनवता येईल, स्वस्तामध्ये शेतकऱ्यांपर्यंत कसं पोहोचवता येईल, त्यासाठी एक फार्मर्स प्रोड्युसर कंपनी काढावी असं तुम्हाला का वाटलं? कारण तुम्ही फॉरेनमध्ये शिकले, शास्त्रज्ञ झाले आणि आता एकदम गावाकडे येऊन शेतकऱ्यांसाठी काम करणं, त्यांच्यासाठी ही फार्मर्स प्रोड्युसर कंपनी उभा करणं, याच्या मागचा तुमचा हेतू काय होता? शास्त्रज्ञाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर कुठलीही आपत्ती ही संधीमध्ये रूपांतरित करण्यासाठी तो एक वाट शोधत असतो. जसा भारतामध्ये करोनाचा शिरकाव झाला आणि भारतामध्ये लॉकडाऊन सुरू झालं, शहरात राहणारे सगळी बहुतांश लोक गावाकडे परतले, मीही त्यातला एक. आणि मग गावाकडे गेल्यानंतर तिथली शेती आणि तिथल्या लोकांशी माझा जास्तीचा संपर्क आला. जेव्हा हा संपर्क आला तेव्हा तिथली परिस्थिती जाणवली. जेव्हा तिथल्या लोकांशी नियमित संपर्क यायला लागला आणि तिथल्या परिस्थितीचा अंदाज यायला लागला तेव्हा असं वाटू लागलं की शासन दरबारी अशा अनेक योजना शेतकऱ्यांच्या भल्यासाठी केल्या जातात. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं म्हणून सर्वजण प्रयत्न करा असं म्हणत असतात, परंतु प्रत्यक्ष फील्डवर राबणारं इम्प्लिमेंट करणारं कोण आहे ते कुणाला तरी करावं लागेल, कुणीतरी पुढाकार घेतला पाहिजे. आणि म्हणून मग मी माझ्या समविचारी समवयस्क मित्रांशी चर्चा सुरू केली आणि त्यातून मग असा एक पर्याय आला की आपण सर्वांनी एकत्र येऊन काहीतरी केलं पाहिजे आणि मग फार्मर प्रोड्युसर कंपनीचा पर्याय आमच्या समोर आला. तर हे करताना मला आनंदाने सांगावं असं वाटतं की अतिशय चांगले लोक मला मिळाले. आमच्या तालुक्यातील कापडाचे सुप्रसिद्ध व्यापारी श्री सचिनजी देसरडा, ज्यांचा साखर उद्योगाशी पण जवळचा संबंध आहे. दुसरे ज्येष्ठ वकील आणि उद्योजकतेचा वारसा लाभलेले ॲडव्होकेट वसंतरावजी नवले साहेब. मुंबई आणि नेवासा येथे भाजीपाला आणि फळांचा व्यापार करणारे सचिनजी गाव्हाणे. एक आर्थिक संस्था उत्तमदृष्ट्या चालवणारे श्री रवींद्र गाव्हाणे. तरुण व्यावसायिक संदीपजी कोलते. प्रगतशील शेतकरी महेशजी नवले. शेतीपूरक उद्योगामध्ये मोठं नाव असलेले बन्सीभाऊ सातपुते. तरुण व्यावसायिक सचिनजी नागपुरे, सुनील मोरे आणि ज्ञानदेवजी जाधव यांच्यासारखी लोक माझ्यासोबत आली. यासारखी लोक एकत्र आल्यामुळं आम्हाला हुरूप आला आणि त्यामुळं आम्हाला असं वाटू लागलं की नेवासा तालुक्यातील जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला हात घालण्याचं काम आम्ही करू शकतो. उदाहरणार्थ नेवासा तालुका हा ऊसाचा आगार मानला जातो. आज नेवासा तालुक्यामध्ये 1,00,000 टनापेक्षा जास्त ऊस हा अतिरिक्त ऊस असतो आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या जवळपास सर्व साखर कारखान्यांकडून अतिशय स्वस्तात मिळणारा ऊस म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. मग या ऊसावर प्रक्रिया करण्यासाठी किंवा
या ऊसाची योग्य पद्धतीनं विल्हेवाट लावण्यासाठी काही यंत्रणा उभी करता येईल का, तर त्याचा विचार आम्ही प्रोड्युसर कंपनीच्या मार्फत करतोय. आमच्या तालुक्यामध्ये फळे आणि भाजीपाल्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर आहे, परंतु त्याला संघटित स्वरूप नाही. मग अशा प्रकारे एखादी खाजगी APMC आमच्या तालुक्यामध्ये सुरू करता येईल का, हा विचार आम्ही फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून करतोय. आमच्या तालुक्यातले उत्पादित केलेला माल हा पुणे आणि मुंबईसारख्या शहरामध्ये नेऊन विकता येईल का, त्यासाठी लागणारी विपणनाची यंत्रणा उभी करण्याचा विचार आम्ही फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून करतोय. त्याचबरोबर शेतकऱ्यांना लागणारी ऑर्गॅनिक खते आणि इतर निविष्ठा स्वस्त दरामध्ये आणि कदाचित त्याच ठिकाणी बनवून आपल्याला देता येतील का, याचा विचार देखील आम्ही प्रोड्युसर कंपनी म्हणून करतो आहोत. बरोबर. हे असे प्रश्न प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून सहज सोडवता येतात. हे जेव्हा आमच्या लक्षात आलं तेव्हा आम्ही प्रोड्युसर कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. कंपनी स्थापन झालेली आहे. कंपनीनं स्वतःचे ब्रँड रजिस्टर केलेले आहेत. कंपनीनं गुळाच्या पावडरसाठी एका मोठ्या गुळ उत्पादक कंपनीबरोबर करार देखील केलेला आहे. आणि आता दिनांक 13 एप्रिलला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आम्ही देवगड संस्थानचे मठाधिपती महंत हबप भास्करगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते गुढीपाडव्याला या कंपनीचं लोकार्पण करून या कंपनीचे शेअर्स सभासदांना देण्याचा शुभारंभ करणार आहोत. आणि त्याचवेळी आमच्या कंपनीनं रजिस्टर केलेल्या ब्रँड फील गुड आणि चिलेट या नावानं गुळाचं प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणणार आहोत. तर या निमित्तानं माझी सर्व शेतकऱ्यांना, नोकरदारांना आणि शेती आणि शेतकरीवर प्रेम करणाऱ्या सर्व जनतेला विनंती राहील की आपण या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येनं या कंपनीचा सभासद व्हावं, शेअर्स घ्यावेत आणि या कंपनीमध्ये आर्थिक आणि भावनिक गुंतवणूक करावी, की जेणेकरून केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातील तरुणांना दिशा देऊ शकेल असा एक आदर्श उपक्रम आमच्या हातून घडावा. यासाठी आपणा सर्वांच्या सदिच्छा आमच्या पाठीशी राहू अशी विनंती. याचे सगळे आता तुम्हाला शेतकऱ्यांची गरज लागणार आहे, तर तालुक्यामध्ये याच्या संदर्भात काही प्रशिक्षण वर्ग किंवा त्याचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी त्याची काही यंत्रणा वगैरे तुम्ही सुरू केली? आम्ही तालुक्यातून साधारण एक 20,000 लोकांची यादी तयार केली, की जे शेतकरी आहेत ज्यांच्याकडे शेतजमीन आहे, अशा 20,000 शेतकऱ्यांना आम्ही प्रत्यक्ष संचालक मंडळ आमचं सर्वजणांना जाऊन प्रत्यक्ष भेटीचा आमचा कार्यक्रम आहे. पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये या 20,000 लोकांशी थेट संपर्क करून त्यांना नेवासा तालुका ॲग्रो प्रोड्युसर कंपनीमध्ये सामील व्हा, यांचे सभासद व्हा, शेअर्स खरेदी करा अशी विनंती करण्यासाठी, ज्याला आपण नुक्कड सभा म्हणू, अशा प्रकारच्या नुक्कड सभा कोरोनाचे नियम पाळून आम्हाला घेण्याचा मानस आहे. तर या सगळ्या बोलण्यामध्ये म्हणजे एक मुद्दा प्रकर्षाने येतो की ही कंपनी शेतकऱ्यांना चालवायची, हा जो मुद्दा आहे. पण शेतकऱ्यांना आता शेतकऱ्यांची जी दुसरी फळी समजा आहे ती थोडी शिकलेली आहे, ग्रॅज्युएशनपर्यंतचं एज्युकेशन त्यांचं झालेलं आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेली पण अनेक लोक आज शेती व्यवसायामध्ये काम करतात. तर जे पारंपरिक शेती करणारी लोक आहेत, कदाचित ते कंपनीसारखी शेती करण्यामध्ये थोडी असमर्थता दिसून येईल. परंतु ही नवीन जी पिढी आहे त्यांना तुमच्या या उपक्रमामध्ये सामावून घेण्याचा काही विचार वगैरे आहे का? नक्कीच. म्हणजे मी तर असं म्हणेल की आत्तापर्यंत असं होतं की ज्याला काहीच येत नाही त्याला शेती कर असं म्हणायचे, आणि त्यामुळे शेतीचंही काही होत नव्हतं आणि त्या माणसाचंही काही होत नव्हतं. परंतु बदलतं हवामानामुळं शेती धंद्यावर झालेले परिणाम, तिथं आलेले नवीन रोग, त्याचं व्यवस्थापन, या सगळ्या गोष्टी पारंपरिक शेती करणाऱ्या लोकांच्या थोडंसं आवाक्याबाहेर गेलेल्या आहेत. आणि त्यामुळे या ठिकाणी आता सुशिक्षित शेतकऱ्यांची गरज आहे. दुर्दैवानं जी लोक शेती विषयाचं शिक्षण घेतात ते BSc ॲग्री झालेले लोक एकतर अधिकारी बनतात किंवा बँकेमध्ये अधिकारी बनतात, आणि त्यामुळं प्रशिक्षित मनुष्यबळ शेतीमध्ये नाही आहे. मग प्रशिक्षित मनुष्यबळ नसताना जर एखादा व्यवसाय चालवायचा असेल तर तो नक्कीच डबघाईला येणार आहे. आणि म्हणून माझं असं आवाहन असेल की जो शेतकऱ्यांचा शिकलेला मुलगा आहे, मुलगी आहे, या सर्वांनी शेतीकडे एक व्यवसाय म्हणून जर बघितलं तर भारतामध्ये रोजगार निर्मितीचा सर्वात मोठं पोटेन्शियल असणारं जे क्षेत्र आहे म्हणजे कृषी क्षेत्र आहे. म्हणजे आपण असं अभिमानानं सांगतो की भारत हा कृषीप्रधान देश आहे, भारताची संस्कृती ही कृषी संस्कृती आहे, आणि आम्हाला शेती करायची नसते, आम्हाला शहरात जाऊन नोकरी करायची असते. तर ही भावना शेतकऱ्याच्या पुढच्या पिढीनं थोडीशी बदलली पाहिजे. साधारणपणे जोही व्यावसायिक असतो त्याला असं वाटतं की माझ्या धंद्याचं काही खरं नाही आणि माझ्या मुलानं या धंद्यात पडू नये.
असं प्रत्येक व्यावसायिक म्हणत असतो. म्हणजे डॉक्टरच्या मुलाला जरी विचारलं तरी डॉक्टर सांगतात की नको, त्याला डॉक्टर नको बनवायला, कारण स्वतःसाठी वेळ मिळत नाही. म्हणजे प्रत्येक धंद्याचे चांगले वाईट परिणाम असतात. त्यानुसार शेतकऱ्यांच्या मुलांनी सुद्धा आता शेतीकडे एक व्यवसाय म्हणून जर बघितलं आणि अशा प्रकारे कंपनी स्थापन करून कंपनीच्या माध्यमातून जर सहकाऱ्यांना बरोबर घेतलं तर एक चांगलं भविष्यकाळ आपल्याला दिसू शकतो. म्हणजे भारताबाहेर 7 ते 10 वर्ष राहण्याचा जो माझा अनुभव आहे, तिथली देखील माणसं हाडामासाचीच माणसं आहेत, आपल्याकडेही हाडामासाचीच माणसं आहेत. परंतु आपल्या लोकांना मिळणाऱ्या सुविधा आणि त्या लोकांना मिळणाऱ्या सुविधा जर विचार केला तर कुठलाही संवेदनशील माणूस हा ओक्साबोक्षी रडेल अशी परिस्थिती आहे. कारण या ठिकाणी 60-70 वर्षाच्या वृद्धाला मिळणारी वागणूक सरकारी पातळीवर असेल किंवा खाजगी पातळीवर असेल, आणि त्याच वेळेस युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये 60-70 वर्षाच्या वृद्धाला मिळणारी वागणूक, त्याला मिळणाऱ्या सुखसुविधा याचा जर विचार केला तर आपण प्रचंड मागासलेले आहोत. आपण भारतीय संस्कृती आणि भारतीय राष्ट्रीयत्व, भारतीय संस्कृती याचा फार बाऊ करतो, परंतु त्या लोकांना भौतिक सुविधा देण्याचा आपण कधी विचार केला आहे का? तो आपण करतो आहे का? तर करतच नाही. त्याच्यासाठी उपलब्ध असणारा पैसा हा वेगळ्याच मार्गाने निघून जातो. आणि म्हणून ह्या सगळ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी शेतकऱ्याच्या मुलांनी शेतीतून मोठा रोजगार निर्मिती कशी होईल आणि तो पैसा समाजाच्या कामासाठी कसा येईल याचा विचार निश्चित करायला पाहिजे. शेतीचं अर्थकारण बदलावं म्हणून अनेक योजना सरकारी पातळीवरती येतात, परंतु त्या सरकारच्या योजना ह्या फक्त कागदावरच राहिलेल्या आपण आपल्या देशात तरी, आपल्या राज्यात तरी बघतो. त्याचं जे इम्प्लिमेंटेशन आहे ते तितक्या लेवलला किंवा त्या टक्केवारीमध्ये जर मोजायचं झालं तर याची यशाची टक्केवारी ही अत्यल्प आपल्याला दिसून येते. परंतु डॉक्टर कर्डकसारखी जी माणसं आहेत, जी मुळात शास्त्रज्ञ आहेत, जी मुळात शेतकऱ्यांची मुलं आहेत, त्यांनी जर म्हणजे सुशिक्षित पिढीने जर ठरवलं तर या योजना अतिशय चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांसाठी राबवता येऊ शकतात. नेवासा तालुक्यामध्ये जी ही फार्मर्स प्रोड्युसर कंपनी आत्ता अस्तित्वात येते, त्या फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये त्या तालुक्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी एकत्र यावं आणि ह्या चांगल्या योजनेचा, चांगल्या उपक्रमाचा भाग बनावा आणि येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये, 5 वर्षामध्ये अतिशय चांगलं यश मिळालेलं हे एक उदाहरण भारतीय समाजासमोर, देशाच्या समोर आणि जगाच्या समोर यावं या आमच्या फॉर द पीपलच्या वतीनं त्यांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. कॅमेरामन धनंजय भगतसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल, पुणे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. फॉर द पीपलच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा. फॉर द पीपलच्या फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.